चला तर आता आपण मस्तपैकी पायनॅपल शिरा बनवणार आहे. नंतर आपल्याला मोठं पायनॅपल घ्यायचं आहे, ते असं सर्कलमध्ये कट करून घ्यायचं आहे, फुल पीसेस. ते कट करून झाल्यानंतर ना आपल्याला त्याच्यातून छोटे पीसेस कट करायचे आहेत, जेणेकरून ते पटकन शिजेल. जर मोठे पीसेस केले तर ते शिजणार नाही, शिजायला खूप वेळ लागेल. सो आपण छोटेच पोळे कट करून घ्यायचे. नंतर बदाम पण घ्यायचे नॉर्मली कट करून त्यामध्ये ॲड करायला. नंतर कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप ॲड करायचं. 2 चमचे तूप ॲड केल्यानंतर ना आपल्याला जे पायनॅपलचे स्मॉल पीसेस केलेत ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. आणि ते व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला कोणता इसेन्स त्याच्यामध्ये मिक्स करायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. आम्ही नाही कोणता टाकला. नंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं आपण पायनॅपल घेतलं त्यानुसार आपण शुगर त्याच्यात टाकू शकतो. शुगर टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडे शिजून द्यायचं त्याला नॉर्मली. नंतर ना त्याला क्लोज करायचं आहे. क्लोज करून ठेवायचं 5 मिनटं. 5 मिनटानंतर ना अजून एकदा ओपन करून बघायचं ते पूर्ण पाणी आटलं आहे की नाही त्याच्यातलं. नंतर परत क्लोज करून ठेवायचं आणि परत एकदम छानसं मिक्स करून घ्यायचं आहे ते. मिक्स केल्यानंतर आपल्याला डिफरंट एका डिशमध्ये ते काढून घ्यायचं आहे सगळं. काढून घेतल्यानंतर ना परत 2 चमचे तूप आपल्याला त्याच्यामध्ये कढईमध्ये ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर आपण त्यामध्ये शिरा जो की रवा टाकणार आहे. आपण तो ऑलरेडी भाजून घेतला आहे, पण तुपामध्ये परत भाजून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यात आपल्याला थोडं वॉर्म केलेलं वॉटर मिक्स करायचं आहे. आणि छानसं ते परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ना आपण जे पायनॅपलचे पीसेस कट केले होते आणि ते शिजवून घेतले होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे हा आपला शिरा रेडी झालेला आहे. तुम्ही टेस्ट करून बघा. हा खूप छान झालेला आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा. बाय.